हॅलो, नमस्कार. विस्डम क्लिनिकतर्फे दर रविवारी आपण सकाळी 9 वाजता FB लाईव्ह प्रोग्राम करतो आणि त्याच्यामध्ये लोकांनी सुचवलेले अनेक विषय आपण डिस्कस करतो. त्याच्यावरचे प्रश्न येतात आणि मग आम्हाला त्यातनं दुसरे विषय काय घ्यायचे ते सुचत जातं. तेव्हा रविवारी सकाळी 9 वाजता आपल्या इकडे खरी ही कष्टाची पद्धत आहे की सकाळी 9 वाजता रविवारी उठून एखादा कार्यक्रम बघायचा, पण तरी पण इथे जागा होऊन हजर असलेल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि विस्डम क्लिनिकतर्फे त्या सगळ्यांचं स्वागत. गेल्या रविवारी आपण क्या बात है या नावाने पहिला एपिसोड केला होता आणि त्याच वेळेला ठरलं होतं की भात हा विषय भारतासाठी असा आहे की तो एकाच काय अनेक भागात पण संपणार नाही, पण कुठेतरी त्याला मर्यादा घालायला पाहिजे, म्हणून हा दुसरा भाग आणि सपोज टू बी शेवटचा भाग असं आपण आज करणार आहोत. पण तरी पण जर का वाटलं तर भातावर अजूनही बोलता येईल आपल्याला, कारण भात हे आपलं म्हणतात ना स्टेपल फूड आहे. तर ज्यांना पहिला भाग बघता आला नसेल त्यांनी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि तिथे पहिला भागच नाही तर बाकी पण पूर्वीचे सगळे यूट्यूब लाईव्ह तुम्हाला FB लाईव्ह तुम्हाला बघता येतील. चॅनलचं नाव आहे इन सर्च ऑफ विस्डम. तर एक गमतीशीर गोष्ट सांगतो की जगातली जेवढे लोक भात खातात, म्हणजे ह्याचा नक्की नंबर माहिती नाही, पण जर का ह्या सगळ्या भात खाणाऱ्यांनी किंवा भात शिजवणाऱ्यांनी म्हणूया आपण, जर का ठरवलं की आपला भात शिजवण्याकरता लागणारा जो वेळ आहे तो फक्त 20% कमी करावा, म्हणजे 1/5 कमी करावा, तर काय होईल? तुम्ही म्हणाल की भात कच्चा राहील. नाही नाही नाही, अजिबात नाही. जर का तो अशा रीतीने शिजवता आला किंवा तो वेळ अशा रीतीने कमी करता आला की भात तर आहे तसाच पण शिजवायला लागणारा वेळ कमी झाला, तर काय होईल? आता समजा आपल्याला नेहमी जर का भात शिजवायला 20 मिनिटं लागतात तर त्यातली 4 मिनिटं कमी झाली, म्हणजे समजा आपण 16 मिनिटात भात उत्तमरित्या शिजवायला लागलो तर काय होईल? परत तुमच्या मनात प्रश्न येईल की या 4 मिनिटांनी काय होणार? तर तुम्हाला गंमत सांगतो की ह्या 4 मिनिटांसाठी फूड टेक्नॉलॉजिस्टनी खूप प्रयत्न केले आणि त्यांनी एक सर्व भातांच्या जातीमधलं एक जीन शोधून काढलंय, गुणसूत्र शोधून काढलंय, त्याला म्हणतात SSII2. तर ह्या जीनचं वैशिष्ट्य काय आहे की ते जीन मॉडिफाय केलं तर सगळ्या प्रकारच्या भाताचा कुकिंग टाइम 20 मिनिट्सनी कमी होईल. तर तसं जर का आपल्याला करता आलं तर काय परिणाम होतील ते आपण बघूया. सो पोस्ट होती किंवा एक असं मोटिवेशनल टॉक असतो की एका मिलीसेकंडच्या फरकाने काय होतं ते PT उषाला विचारा, एका अमुक ह्यानी मिनिटांनी काय होतं ते विचारा, तसं 4 मिनिटांनी काय होतं. तर ह्या फूड टेक्नॉलॉजिस्टनी एवढा प्रयत्न करून हे जीन का शोधलं असावं, तर त्यांनी एक गणित मांडलं की जर का जगात प्रत्येक भात खाणाऱ्या माणसानी किंवा भात शिजवणाऱ्या माणसानी जर का 20% शिजवण्याच्या टाईममध्ये कपात केली तर दर दिवशी, लक्षात घ्या, दर दिवशी एकूण इंधन किती वाचेल माहितीये? 10,000 वर्ष. 10,000 वर्ष एक माणूस भात शिजवून खाऊ शकेल एवढी इंधनाची बचत होती. एवढी इंधनाची बचत होती. 10,000 वर्ष भात शिजवण्याला लागणारा टाइम जर का जगातल्या सगळ्या माणसांनी फक्त 4 मिनिटाचा भात शिजवण्याचा टाइम कमी केला तर. मला इथे असंही लालबहादूर शास्त्री आपले खूप मोठे नेते होते, त्यांनी भारतातल्या अन्न समस्येकरता सोमवारी उपास करायला सांगितलं होतं. तसंही मी सांगत नाही, फक्त 4 मिनिटं शिजवण्याचा टाइम कमी करणं. आणि तुम्हाला एक सांगतो की आपल्याला जीन्स काही मॉडिफाय करता येणार नाहीत, पण घरच्या घरी आपण
हे ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्याकरता आणि तरीही उत्तम भात खाण्याकरता काय आयडिया करू शकतो हे मी या FB लाईव्हच्या शेवटी सांगून मग त्याची समाप्ती करणार आहे. तेव्हा ज्यांना कोणाला एन्व्हायरमेंटल कन्सर्न्स असतील, ज्यांना कोणाला ग्लोबल वॉर्मिंग मध्ये इंटरेस्ट असेल, त्यांनी शेवटपर्यंत ऐकत राहा की ही युक्ती मी नक्की सांगणार आहे. तर आता भाताबद्दलचे गैरसमज बघूया किंवा इन जनरल आपल्या समाजात गैरसमज कसे आहेत. तर पहिला गैरसमज म्हणजे ॲलोपॅथी. म्हणजे आम्ही ज्या पॅथीमध्ये शिकलो, ॲलोपॅथी म्हणजे विष, ॲलोपॅथी म्हणजे फक्त साईड इफेक्ट. हा एक ठाम गैरसमज मुद्दामून पसरवला गेलेला आहे. कोणी पसरवला गेलेला आहे सांगण्याची गरज नाही. तसंच दुसरा मोठा गैरसमज म्हणजे ऑलिव्ह ऑइलमध्ये स्वयंपाक केला की तो हार्टला खूप चांगला असतो. तसाच एक भाताबद्दलचा, बिचाऱ्या भाताबद्दलचा गैरसमज आहे की भात म्हणजे फक्त स्टार्च स्टार्च आणि स्टार्च. पण मी एक सांगतो, तांदूळात प्रोटीन्स असतात. तांदूळात 7 ते 8% प्रोटीन्स असतात आणि याची जी प्रोटीन क्वालिटी म्हणतात ती फिश फिले मधल्या प्रोटीन्सपेक्षा जास्ती चांगली आहे किंवा ऍटलिस्ट थोडीची आहे. त्यामुळे जरी ते म्हणजे म्हणतात ना, मूर्ती लहान पण कीर्तिमान, क्वालिटी उत्तम आहे, क्वांटिटी कमी आहे. पण काय असतं माहितीये का, आपण जेव्हा भात खातो तेव्हा त्या प्रोटीन्सच्या बरोबर भरपूर स्टार्च येतो. म्हणजे तसं लग्न झाल्यानंतर नवऱ्याला नवरी मिळते किंवा नवरीला नवरा मिळतो, हे म्हणजे प्रोटीन मिळाल्यासारखं झालं. पण लग्न हा काय नुसता नवऱ्याला नवरी मिळेपर्यंत काही भागत नाही. मग त्याच्याबरोबर सासू, सासरे, दीर, जावा, नणंद, मेव्हणे, चुलत मेव्हणे, सख्खे मावस मेव्हणे वगैरे असे सगळे जे प्रकार येतात, हा सगळा गोतावळा सांभाळण्याकरता वेळ खूप लागतो. पण तो जर का वेळ नीट मॅनेज करता आला आणि हा गोतावळा जर का नीट सांभाळता आला तर त्या लग्नाला किंवा ते जे वाईट कुटुंब तयार होतं त्याचे फायदेही खूप आहेत. तसंच भाताबद्दल आहे. भातातनं जी प्रोटीन्स मिळतात त्याच्याबरोबर भरपूर स्टार्च मिळतो हे खरं आहे. पण ज्याप्रमाणे हा गोतावळा सांभाळायचा असतो लग्नातला, तसंच जर का आपण दिवसभरामध्ये छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटी करत राहिलो तर हा स्टार्च आपोआप शरीरातनं निघून जातो आणि ही जी उत्तम प्रतीची प्रोटीन्स आहेत ती आपल्याला इम्युनिटी बिल्डिंग करतात आणि ती आपल्या मसल बिल्डिंग करता उपयोगी पडतात. त्यामुळे जर का आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपण जर का दिवसभराकरता ऍक्टिव्ह राहिलो तर भाता इतकं दुसरं सुंदर अन्न नाही. आता पहिला जो भाग झाला भातावरचा, तेव्हा मी भाताचे प्रकार, भात कुठे कुठे कसा करतात ते सांगितलेलं आणि प्रश्न मागवलेले. तर जे प्रश्न आले ते ऐकून मला वाटतं ते एक जे गाणं आहे ना की हे प्रश्न जीव घेणे हरती इथे शहाणे, किंवा वर्षानुवर्ष हेच प्रश्न विचारत राहिलेत लोक आणि त्याची अजूनही उत्तर आपल्याला सापडलेली नाहीत, नक्की उत्तर सापडलेली नाहीत. तर असे कुठचे प्रश्न होते. पहिला प्रश्न, डॉक्टर सर्वात चांगला भात कुठचा. दुसरं म्हणजे भात शिजवण्याची सर्वात चांगली पद्धत कुठली. हे सर्वात जास्त विचारलेले गेले प्रश्न आहेत. याला उत्तर तुम्हाला काय बनवायचं आहे त्यावर अवलंबून आहे. आपण म्हणतो ना की म्हणजे एकाच मापाचे रेडीमेड कपडे जर का बनवले तर ते सगळ्यांना विकत घेता येणार नाही. त्यामुळे वन साइज फिट्स ऑल असं कुठेही होत नाही. तसंच भाताचं पण आहे. आणि जाता जाता सांगायला हरकत नाही की आम्ही जेव्हा लेक्चर द्यायला जातो तेव्हा भाताबरोबर दुसरा एक प्रश्न असतो, कुठचं तेल वापरायचं, कुठचं भात वापरायचा, कुठचं तेल वापरायचं. हे अनादी काळापासून चालत आलेले प्रश्न आहेत. मला तर असं नेहमी वाटतं की त्या ईव्हनी पण ॲडमला विचारलेलं असावं की आपल्या हेल्थसाठी आपल्याला कुठचं तेल वापरूया आणि कुठचा भात वापरूया म्हणून. तर तुम्हाला सांगतो, बिर्याणीसाठी बेस्ट म्हणजे बासमती राईस. तुम्हाला जर का इटालियन रिसोटो बनवायचा असेल तर आर्बोरियो राईस. आणि खिरीसाठी बंगालमधला गोविंदो भोग नावाचा जो भात आहे तो अतिशय उत्तम असतो. जसा एक म्हण आहे की हॉर्सेस फॉर कोर्सेस, किंवा भारतात म्हणतात ना की भारतातल्या खेळपट्ट्यांवर टीममध्ये स्पिनर्स पाहिजे पण ऑस्ट्रेलियाला गेलं तर पेसर्स पाहिजे. तसंच रायसेस फॉर रेसिपीज असं आपल्याला म्हणता येईल. आता काही ठोकताय
की आपल्याला काय हवं असतं नक्की राईसमधनं. तर एकतर म्हणजे त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा सगळ्यांना माहिती आहे की किती पटकन किती जास्ती शुगर वाढते भात खाल्ल्यानंतर. तर आपल्याला हवं असतं की आपल्याला भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स तर कमी पाहिजे, पण तसंच त्याचा इन्सुलिन इंडेक्स म्हणतात. हा म्हणजे की प्रत्येक गोष्ट समजा एक फिक्स क्वांटिटीची आपल्या पोटात गेली तर तिचा निचरा करायला किती इन्सुलिन लागतो त्याचा तेवढा तो त्या पॅन्क्रियासवर ताण पडतो. तर आपल्याला असा भात हवा असतो की ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्सही कमी आहे, इन्सुलिन इंडेक्सही कमी आहे, पण त्याचबरोबर आपल्याला त्याच्यामुळे लागणारं जे समाधान आहे, सटायटी स्कोर म्हणतात की भात खाल्ल्यानंतर हा भात खाल्ला तृप्त झालो असं वाटलं पाहिजे, तो स्कोर चांगला जास्ती पाहिजे. आणि भातामधनं जी मायक्रोन्यूट्रिएंट्स मिळतात म्हणजे जी पोषण मूल्य असतात ती मात्र उच्च पाहिजे. मराठीमध्ये एक म्हण आहे की गाय कशी हवी तर आपूर शिंगी बहुदुधी. तसं आपल्याला भाताबद्दल असतं. लो GI, लो इन्सुलिन इंडेक्स, हाय सटायटी स्कोअर, आणि स्टील यू शुड हॅव मच मोर न्यूट्रिएंट्स दॅन नॉर्मल. तर आता ह्याच्याकरता कुठचा भात खायचा तर त्याच्याकरता काही ठोकताळे सांगता येईल. तर पहिलं म्हणजे की या सगळ्या गोष्टीमध्ये सर्वात चांगला भात म्हणजे काळा भात, त्याच्यानंतर येतो तो लाल भात, नंतर बदामी किंवा गव्हाळ भात किंवा ब्राऊन राईस, आणि मग आपला पांढरा भात. आता हे सगळे भातांचे जरी चढती उतरती भाजणी असली तरी आपल्याला पांढरा भातही जर का तो शिजवण्याच्या काही युक्त्या सांगितल्या तर तोही आपल्याला लो GI, लो इन्सुलिन इंडेक्स आणि हाय सटायटी व्हॅल्यू हे सगळं बनवता येतं. तर त्या मी टिप्स सांगणार आहे. चूक भूल द्यावी घ्यावी म्हणतात ना, तसं आहे ते. कारण मी आजपर्यंत कधी भात शिजवलेला नाही, त्यामुळे आपल्याला जे ऐकणारे लोक असतील त्याच्यापैकी अनेकांनी उत्तमोत्तम प्रकारच्या भाताच्या डिशेस बनवलेल्या असतील, त्यामुळे त्यांनी फक्त याच्यावर विचार करावा आणि जर बरोबर असले तर अंगीकार करावा. तर पहिलं म्हणजे की भात शिजवण्याकरता भांडं कुठचं घ्यायचं. तर असं म्हणतात की माझी आई किंवा माझी आजी नेहमी सांगायची की माणूस कसा चटपटीत हवा, आणि तो जर का आळशासारखं बसलेला असला तर सांगायचे अरे जरा बूड हलव, बूड हलकं होऊ दे तुझं. पण भात शिजवताना मात्र जे भांड आहे त्याचं बूड मात्र जड हवं, किंवा जाड बुडाचं भांड असेल तर भात चांगला शिजतो. तसं भात शिजवणं हा जपानमध्ये जसा चहा बनवणं ही एक प्रोसेस आहे किंवा ही एक काय म्हणतात त्याला पूजा आहे, तसं भात शिजवणं असतं. किंवा मला नेहमी वाटतं की भात शिजवणं म्हणजे 10 दिवसाचा गणपती आणि पूर्ण उभ्या गौरी असतात. आणि तुम्हाला माहिती आहे कोणाकडे असतं की 1.5 दिवसाचा गणपती आणि खड्याच्या गौरी. हा म्हणजे भात शिजवणं नाही. तसंच भात शिजवणं म्हणजे मला वाटतं नेहमी 3 करांच्या कवितांचा उत्सव असेल. म्हणजे कोण कर? पाटणकर नाही, माडगुळकर, पाडगावकर, बोरकर ह्या कवींच्या कवितांचा मनसोक्त आनंद घेण्याकरता जर का कार्यक्रम असेल तर हे काही चारोळ्यांचं किंवा चुटुकल्या पुटुकल्या कवितांचं कवी संमेलन नाही. तेव्हा भात शिजवणं म्हणजे माडगुळकर, पाडगावकर, बोरकर एकत्र ऐकतोय असं समजूनच भात शिजवायला लागतं. तसं तांदूळ धुवायला पाणी जितकं थंड वापरू तेवढं जास्ती चांगलं असतं. आणि तांदूळ धुताना त्यातला सगळा स्टार्च काढण्याच्या मागे लागून त्यातली न्यूट्रिशनल व्हॅल्यू पण आपण कमी करतो. त्यामुळे तिथे सारासार विवेकबुद्धी म्हणतात तसं वापरायला पाहिजे. नंतर रेसिपीनुसार किती पाणी घालायचं ठरवायला लागतं. आता हे बऱ्याचशा आपल्या प्रेक्षकांना हे सांगायची गरज नाही, पण साधारणपणाने एकास 1.5, एकास 1.2, एकास 1.1 अशा प्रमाणात पाणी घेतात. पण याच्यात एक गंमत आहे. तुम्हाला बरं का आपल्या पांढऱ्या भाताचा, बासमती भाताचा, कोलमचा, इंद्रायणीचा, दुबराजचा जर का ग्लायसेमिक इंडेक्स कमी करायचा आहे, इन्सुलिन इंडेक्स कमी करायचे आणि सटायटी व्हॅल्यू वाढवायचे, तर तुम्हाला एक युक्ती सांगतो, करून बघा आणि कसं वाटतं ते आम्हाला सांगा. काय युक्ती? तर एकदा रेसिपीमध्ये किती पाणी घालायचं ते ठरलं तर, किंवा किती तांदूळ घ्यायचे हे ठरलं की त्याप्रमाणे किती पाणी घालायचं हे ठरवायला लागतं. आता ते पाणी जर का आपण घेतलं
आणि ते पाणी पहिल्यांदा म्हणजे उकळायचं. ते उकळायला लागलं की त्याच्यात 100 ग्रॅम करता अर्धा चमचा नारळाचं तेल त्या पाण्यात घालायचं, थोडं मीठ घालायचं आणि मग 30 मिनिटं भिजत ठेवलेले तांदूळ त्याच्यात घालायचे. मग ते बासमती असो किंवा उकडा भात असो, ते सगळे त्याच्यात घालायचे. आणि त्याच्यानंतर तो भात शिजून झाला तर तो भात जो शिजलेला असेल म्हणजे पाणी सगळं उडून गेलं की तो भात घ्यायचा आणि तो 24 तास फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा. दुसऱ्या दिवशी काढायचा, तो मायक्रोवेव्ह मध्ये घाला किंवा परत शिजवा त्याला. हा अतिशय उत्तम प्रकारचा भात तयार होतो. याचा GI कमी असतो, ह्याचा डायबेटीस करता अत्यंत उपयोग होतो. आणि याला आम्ही म्हणतो की भाताची शिळाई. शिळा सप्तमी जशी असते तशी आपल्या घरात रोज शिळा पंचमी करायला हरकत नाही. त्याच्यानंतर भात शिजवण्याच्या जरा काही हटके पद्धती पण असतात. आता जर का आपण ब्राऊन राईस किंवा हातसडीचा तांदूळ घेतला किंवा इंग्लंड कुठचाही तांदूळ घेतला की जो फार पॉलिश केलेला नाही, आणि मग ह्याच्यात परत क्रम आहे की लाल तांदूळ, काळा तांदूळ, ब्राऊन राईस किंवा व्हाईट राईस. पण आपण साधारणपणाने भाताला मोड आणत नाही. मध्ये गव्हांकुरांचं खूप पेव फुटलं. पण जर का भाताला मोड आणले म्हणजे 2-3 दिवस लागतात मोड यायला, मोड छोटे छोटे असतात. ब्राऊन राईसचे उत्तम मोड येतात. आणि ब्राऊन राईस, रेड राईस किंवा ब्लॅक राईस याच्यामध्ये मोड चांगले येतात. आणि हे मोड आलेले जर का भात आपण जर का भात तांदूळ म्हणून वापरला तर तो अतिशय उत्तम प्रतीचा तांदूळ असतो. जेव्हा ब्राऊन राईसला मोड आणतात तेव्हा त्याला गाबा राईस म्हणतात. गाबा म्हणजे काय तर गामा अमायनो ब्युटॅरिक ऍसिड. तर मेंदू शांत ठेवण्याकरता या केमिकलचा उपयोग होतो. आणि जेव्हा आपण ते स्प्राउट करतो, जेव्हा तांदूळ जेव्हा स्प्राउटिंग करतो तेव्हा हे केमिकल काय आकाशात येत नाही, पण जे भातामध्ये असतं ते सुप्त होतं, ते आपल्या शरीराकरता उपलब्ध होतं. आणि मग भात खाऊन मन शांत होतं ज्याला म्हणतात, ते त्या गाबामुळे. तसंच भातामध्ये असलेलं मॅग्नेशियम हे पण सुप्त होतं आणि ते पण आपल्याला मिळायला लागतं. आणि मॅग्नेशियममुळे आपला मेटाबॉलिक रेट खूप सुंदर राहतो. तिसरं म्हणजे भातामधलं झिंक सुप्त होतं आणि या झिंकमुळे आपली इम्युनिटी वाढते. आणि चौथं म्हणजे पोटॅशियम. पोटॅशियममुळे ब्लड प्रेशर कमी व्हायला मदत होते. म्हणजे बघा की आपण स्प्राउट केलेला भात खाल्ला तर ग्लायसेमिक इंडेक्स कमी झाला, इन्सुलिन इंडेक्स कमी झाला, नंतर त्याच्यामधनं पोषण मूल्य वाढली. तर ह्या सगळ्या गोष्टी करण्याकरता हा भात करून बघायला काय हरकत आहे. तर ही एक युक्ती सांगितली. नंतर काही काही ठिकाणी भात शिजवण्याच्या अजून वेगळ्या पद्धती आहेत. तर म्हणजे भाताला अजून जर का म्हणजे आपण म्हणतो ना की ग्लायसेमिक इंडेक्स कमी किंवा वजन कमी करायचं त्यांना किंवा डायबेटीस करतात, तर केळीच्या पानाच्या अशा पोटल्या बनवतात आणि त्या पोटल्यामध्ये शिजवलेला भात, अर्धवट शिजवलेला भात ठेवतात आणि मग तो परत पाण्यात टाकून शिजवतात. हे होताना ना त्या पाण्याच्या पोअर्स मधनं तो भात आतमध्ये असा एक गोळा म्हणजे मोदकासारखा तयार होतो आणि मग तो सुट्टा करून तो खायला दिला साईड डिश बरोबर तर फार छान लागतो. तो अशी अजून एक पद्धत आहे. आता आपण बघूया भात शिजतो म्हणजे नक्की काय होतं. तर भातामध्ये जो स्टार्च असतो त्याच्यामध्ये 2 प्रकारचे म्हणजे त्याचे 2 टाइप्स आहेत. एकाला म्हणतात अमायलोपेक्टिन आणि एकाला म्हणतात अमायलोज. अमायलोज म्हणजे सरळ मार्गी माणूस, सरळ सोट जाणारा, त्याच्या सरळ सरळ अशा लांब लांब काड्या असतात. वाईल अमायलोपेक्टिन म्हणजे एखादं झाड असल्यासारखं असतं, त्यामुळे त्याला विविध ब्रँचेस असतात. त्यामुळे हे सगळे जे अमायलोपेक्टिन असतं ते ग्रॅन्युल फॉर्म मध्ये त्या भातामध्ये असतं. काही क्रिस्टलाइन फॉर्म असतो, काही अमॉर्फस फॉर्म म्हणजे असं दुधाळ असतं दिसणारं आणि काही चकचकीत खड्यासारखं दिसणारं असतं. तो तांदूळ तुम्ही जर का नीट बघितला तर त्याच्यामध्ये ते भाग तुम्हाला दिसतात. जेव्हा आपण तो पाण्यात भिजवतो तेव्हा हे स्टार्चचे ग्रॅन्युल पाणी ऍब्सॉर्ब करायला सुरुवात करतात. टेम्परेचर वाढलं की ते अजून पाणी आतमध्ये घेतात आणि एका पर्टिक्युलर टेम्परेचरला, त्याला त्याचं स्वेलिंग टेम्परेचर किंवा जिलॅटिनायझेशन टेम्परेचर म्हणतात, त्यावेळेला तो भात टोटली सॅच्युरेट होतो, संपृक्त होतो आणि त्याच्यानंतर तो ग्रॅन्युल बर्स्ट होतो आणि थोडासा स्टार्च बाहेर पडतो.
हा स्टार्च बाहेर पडला की त्याचे मोठे बॉन्ड तयार होतात आणि त्याला जिलॅटिनायझेशन म्हणतात. आपण जे जेली बनवतो तसं आहे ते. आणि एकदा तो जिलॅटिनाइज झाला तर भाताच्या प्रतीप्रमाणे, म्हणजे ज्या भातामध्ये अमायलोज खूप असेल तो भात जिलॅटिन फॉर्म होऊन सुट्टा सुट्टा राहतो. ज्यामध्ये अमायलोपेक्टिन खूप जास्ती आहे तो भात आपल्याला रिसोटो करता किंवा खिरी करता वापरता येतो. त्यामुळे भातामध्ये हे प्रकार असतात. आता भात आणि डायबिटीस मध्ये आपण काय बघतोय, मगाशी आपण जसं बघितलं तसं की जीआय कमी पाहिजे, इन्सुलिन इंडेक्स कमी पाहिजे, मायक्रोन्युट्रिएंट वाढलेले पाहिजेत आणि सटायटी स्कोअर भरपूर पाहिजे. तर याच्याकरता सर्वात चांगला भात कुठचा, तर पारबॉइल्ड राईस, उकडा तांदूळ. म्हणजे जेव्हा त्याचा हस्क असतो तेव्हा तो पाण्यात उकळवतात. त्याच्यामुळे होतं काय की भातामध्ये असलेली जी न्यूट्रिएंट्स आहेत, मिनरल्स आहेत, विटॅमिन्स आहेत, ती हीट बाहेर न लागली की ती आत जातात आणि त्या एंडोस्पर्म लेअर मध्ये जातात. त्यामुळे जेव्हा आपण ते मिलिंग करतो किंवा सडतो तांदूळ तो, तेव्हा वरचा तो जो कवच असतं ते निघून गेलं तरी नंतर तो शिजवला धुतला तरी त्याची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू कमी होत नाही. त्यामुळे जर का डायबिटीसच्या माणसाला खायचा असेल तर पारबॉइल्ड राईस खायचा. पारबॉइल्ड राईस पण जर का स्प्राउटिंग करून घेतला तर जास्ती चांगला. तेच जर का तुम्हाला ब्राऊन बासमती, पारबॉइल केलेला आणि स्प्राउटेड हे सगळं बाजारात मिळतं बरं का. आणि हे सगळ्या भाताच्या जाती भारतामध्ये उपलब्ध आहेत. रेड राईस, ब्लॅक राईस, स्प्राउटेड ब्राऊन राईस, ब्राऊन बासमती, ब्राऊन स्प्राउटेड बासमती, सगळं काही आपल्याकडे मिळतं. आता आपण म्हणजे डॉमिनोजचा पिझ्झा मागवतो किंवा वेगवेगळ्या गोष्टी मागवतो, त्याचा किती खर्च येतो तो जर का बघितला, किंवा तुम्ही आज सिरियल्स बघितल्या, म्हणजे सिरियल म्हणजे मी टीव्हीवरच्या सिरियल म्हणत नाही, सिरियल म्हणून ते खाणं असतं ते जर का बघितलं तर त्याच्या किमतीपेक्षा इवन ह्या भाताच्या किमती तशा स्वस्त आहेत आणि न्यूट्रिटिव्हली हे भात खूप चांगले आहेत. आता तुम्ही म्हणाल की मला अजून याच्यात काहीतरी चांगलं पाहिजे, ते म्हणतात ना दिल मांगे मोर, अजून याच्यात मला काहीतरी वाढवायचं आहे. तर काय करता येईल याच्यामध्ये, तर आता भाताचं पीठ केली, म्हणजे पिठी म्हणतात तशी, ती पिठी केली आणि त्याचे घावन केले, ती पिठी केली आणि त्याच्या भाकऱ्या केल्या. तर ह्याचा ग्लायसेमिक इंडेक्स आपल्याला कमी करायचा, कारण बऱ्याच लोकांना भाताच्या ऐवजी भाकरी खायला आवडते किंवा भाकरीला वेगळं टेक्स्चर आहे. तर याच्यामध्ये समजा आपण 190 ग्रॅम जर का भाताचं पीठ घेतलं आणि त्याच्यामध्ये 5 ग्रॅम ओट्स दळलेले आणि 5 ग्रॅम जव टाकलं, आणि जव म्हणजे गहू नाही, रेग्युलर जव मिळतं, तर जव 5 ग्रॅम आणि ओट 5 ग्रॅम टाकले आणि 90 ग्रॅम तांदूळाचं पीठ ठेवलं आणि त्याच्या भाकऱ्या केल्या, त्याच्यामध्ये परत आपण थोडं तिळाचं तेल किंवा नारळाचं तेल टाकलं तर त्याचाही ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. त्यामुळे डायबेटीसच्या माणसांना भात सोडण्याची गरज नाही, डायबेटीसच्या माणसांना काही नको म्हणण्याची गरज नाही आणि भात तर नको म्हणण्याची अजिबात गरज नाही. फक्त मी असं म्हणतो नेहमी की डायबेटीस हा म्हणजे नॉर्मल माणसांचं धर्मांतर आहे डायबेटीसच्या धर्मामध्ये, आणि ह्या धर्माचे काही नियम आहेत. त्याच्यामध्ये खाताना पदार्थांच्यावर काय संस्कार करायचे ते करून खाल्ले तर डायबेटीसच्या धर्माला काहीही वर्ज्य नाही. त्यामुळे हे होतं सगळं भाताचं. तर शेवटी आता सांगतो की पहिल्यांदा कबूल केलं होतं की घरच्या घरी ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्याकरता घरच्या घरी जाऊन एन्व्हायरमेंट बद्दल असं आतनं खूप वाटत असतं आपल्याला काहीतरी करावं एन्व्हायरमेंटसाठी, तर त्याच्याकरता घरच्या घरी काय करता येईल. आपण जेनेटिक मॉडिफिकेशन तर करू शकत नाही. तेव्हा सुरुवातीला कबूल केलं होतं की मी घरच्या घरी करायची युक्ती सांगेन. 10,000 वर्ष दर दिवसाला वाचवण्याकरता आपलं कॉन्ट्रीब्युशन, आपला खारीचा वाटा काय असेल, ती युक्ती साधी आहे. 30 मिनिटं भात भिजत घालायचा आणि मग तो शिजवायला घ्यायचा. एवढी सिंपल गोष्ट आहे. ते जर का केलं तर आपण आपला एन्व्हायरमेंटली आपण खूप ऍक्टिव्ह आहोत असंही आपल्याला ठामपणाने सांगता येईल, लोकांना सांगता येईल. तर तुमचे काही प्रश्न असतील तर पाठवा. आणि मुख्य म्हणजे तुम्हाला ही जर का सिरीज आवडत असेल तर आमचं YouTube चॅनल आहे इन सर्च ऑफ विजडम, ते सबस्क्राईब करा आणि आम्हाला विषय सुचवा.
आम्हालाही इंटरॅक्ट करायला खूप आवडतं आणि जी माहिती मिळते ती तुम्हाला नक्की सांगतो की ती पुराव्यांसकट, पुलंचे हरिताके असतात ना की पुराव्याने साबित करेन, जसं हे सगळं पुराव्यांसकट माझ्या डोक्यातनं नाही, नुसत्या प्रयोगातनं आलेलं नाही, ते 4 लोकांनी करून सिद्ध केलेलं आम्ही मधमाशीसारखं सगळीकडनं गोळा करतो आणि ते आपल्या पुढे प्रेझेंट करतो. कारण ही आवड आहे मला लोकांशी कनेक्ट व्हायला. तर तुम्हाला आवडत असेल अशी अपेक्षा आहे. नसेल तर काय सुधारणा करायला पाहिजे ते सांगा, पण विषय सांगा, म्हणजे ते आपण दरवेळेला डिस्कशन करता घेत राहू. तर इथे मी आता क्वेश्चन आन्सर्स घेतोय. तर पण परत एकदा सांगतो की आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुकवर इनबॉक्समध्ये तुमचे काही विषय असतील, तुम्हाला काही आवडते विषय असतील, प्रश्न असतील तर ते जरूर पाठवा. एक गंमत सांगतो की बरेचदा नाव घेऊन प्रश्न विचारताना आवडत नाही, पण अनॉनिमसली आम्ही त्या प्रश्नांची उत्तर देऊ. नाव दिलं तर फारच चांगलं आहे. तर असे काही प्रश्न आलेले आहेत, ते प्रश्न आपण घेऊ. सो शिळाई रेसिपी, तर शिळाई रेसिपी म्हणजे वेगळं काही नाही. मगाशी मी सांगितलं तसं की काय रेसिपी करायची, म्हणजे खीर करायची का बिर्याणी करायची, हे जर का मी ठरवलं तर त्याला लागणारं पाणी किती ते ठरवता येतं. ते पाणी उकळलं की त्याच्यात 100 ग्रॅम तांदूळाकरता अर्धा चमचा नारळाचं तेल टाकायचं, मीठ टाकायचं आणि हे पाणी उकळल्यानंतर 30 मिनिटं भिजवलेले आपल्याला आवडते तांदूळ त्याच्यात टाकायचे. एक 10 मिनिटं झाली की तोपर्यंत ते पाणी सगळं शोषलं जातं किंवा उडून जातं. गॅस बंद करायचा आणि हे थंड झालं की 24 तास फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. दुसऱ्या दिवशी ते काढायचं आणि तो परत तुम्ही शिजवा, मायक्रोवेव्ह करा किंवा त्याचं बाकी पुढची सगळी प्रोसेस करा. तुम्हाला डायबेटीस फ्रेंडली भात मिळतो. म्हणजे जर का नॉर्मल भातामध्ये जर का जो रेझिस्टन्स स्टार्च म्हणतात की जो ऍब्सॉर्ब तर होत नाही, ज्याच्यामुळे भूक लागत नाही, पण आपल्या पोटातले जे चांगले जंतू असतात त्यांना फायदा होतो, तो स्टार्चचं प्रमाण 0.6 पासून 1.38 पर्यंत 1.56 पर्यंत वाढतं. त्यामुळे आणि हा जरी दिसायला छोटा दिसला तरी हा इफेक्टनी खूप चांगला असतो. ग्लायसेमिक इंडेक्स 50च्या खाली येतो आणि त्याच्यामुळे लो ग्लायसेमिक राईस किंवा लो ग्लायसेमिक भात आपल्याला खाता येतो. तसं नवा जुना तांदूळ, आता तांदूळ जेवढा जुना होत जातो तेवढा मॉइश्चर घेऊन त्याचं जिलॅटिनायझेशन थोडं वाढत जातं, त्यामुळे त्याचा चिकटपणा कमी होत जातो. त्यामुळे नेहमी आपल्याकडे म्हणतात की नव्या तांदूळापेक्षा जुना तांदूळ चांगला. तसंच मला बरेचदा प्रश्न येतात की आता आपण भाताबद्दल बोललो, तर घरातल्या एखाद्या माणसाला भात चालतो, एखाद्या माणसाला नाही चालत. घरामध्ये लहान मुलं असतात, सिनियर सिटीजन असतात आणि काम करणारी माणसं असतात. म्हणजे मी बिनकामाची म्हणत नाही, बाकीची त्यांची कामं करून झालेली आहेत, त्यांचं वेगळं क्षेत्र आहे. तर अशा फॅमिली हेल्थ करता तुम्ही काय घ्याल का? तर आम्ही मागच्या वेळेला पण सांगितलेलं, याला पण सांगतोय की वी आर वर्किंग विथ पीपल. आम्हाला याचं नक्की मॉडेल तयार करायचं आहे की फॅमिली हेल्थ म्हणजे एक अख्खी फॅमिली झूम मीटिंग मध्ये आमच्या समोर बसेल आणि आमच्याकडचे जे डायटिशियन आहेत, मी स्वतः आहे, पेन मॅनेजमेंट कन्सल्टंट आहे डॉक्टर नेहा पाटणकर आणि इतर आमचे जे टीम मेंबर्स आहेत, ते सगळे मिळून आपण एक फॅमिली युनिट करता एखादं छानपैकी प्रोग्राम बनवू शकतो. सो वी आर वर्किंग ऑन इट. तसं कुकरमध्ये शिजवायचा की नाही, आता हा शेवटी वेळाचा प्रश्न आहे. भात जर का शिजवताना तो प्रेशरमध्ये बेसिकली शिजवताना तो वाफेवर किती शिजला, किती पाणी टाकलं याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे प्रेशर कुकर हा खरा तर हाय अल्टिट्यूडला भात शिजवण्याकरता तयार झाला होता, पण तो पटकन होतो म्हणून आपण इकडे करतो. आणि मी सुरुवातीला सांगितलं की भात शिजवणं ही एक मैफिल आहे, बडा ख्याल चालू असतो. तो असा पटापट 2 मिनिट्स नूडल्स सारखा प्रकार नाही. त्यामुळे तो जर का वेळ असेल तर पातेल्यात शिजवायचा, पण आजच्या धावपळीच्या काळामध्ये तो प्रेशर कुकरने शिजवला तरी चालतो. आणि भाताबरोबर आमटी वरण काय घ्यायचं, तर भातामधल्या प्रोटीन्स बद्दल मी म्हटलं की ते ऑलमोस्ट कम्प्लीट आहे, पण त्याच्यात सल्फर कंटेनिंग अमायनो ऍसिड्स आणि लायसिन कदाचित कमी पडू शकतं. त्यामुळे आपल्याकडे काश्मीर ते कन्याकुमारी सगळीकडे कुठच्याही भाताच्या रेसिपी बरोबर एक कडधान्य आणि एक दुधाचा पदार्थ असे पदार्थ इन्क्लूड केलेले आहेत. त्यामुळे ताक भात आणि वरण
किंवा वरण भात आणि त्याच्याबरोबर दूध असे सगळे जे कॉम्बिनेशन्स आहेत ते केले तर कम्प्लीट प्रोटीन मिळू शकतात. त्यामुळे वरण किंवा आमटी, आता आमटी हा जो प्रकार आहे तो चवीला चांगला, पण वरणामध्ये जी डाळीची क्वांटिटी आहे ती जास्ती असते. आमटी हा प्रकार तसा म्हटलं तर म्हणजे रसम किंवा याच्यात जर बरोबर जातो, त्याच्यामध्ये प्रोटीन कमी पण त्याच्यामध्ये मसाले जास्ती, फ्लेवर्स जास्ती. आणि आमटीमध्ये तुम्ही जर का कोकणातले असाल तर तुम्हाला माहिती आहे की आमटीमध्ये कांदा जातो, वांगी जातो, शेवग्याच्या शेंगा जातात, जी मिळेल ती परत जरा ती भाजी पण जाऊ शकते, अनंत गोष्टी त्याच्यात जातात. त्यामुळे हे सगळे पदार्थ त्या भाताबरोबर मिसळण्यासाठी आमटी चांगली. पण जर का तुम्हाला प्रोटीन संतुलित करायचं असेल तर वरण आणि भात हे जास्ती चांगलं. सो अजूनही बरेच प्रश्न आहेत पण आपल्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळे परत एकदा तुमचे सगळ्यांचे आभार. पुढच्या रविवारी आम्ही एक वेगळा विषय घेऊन येतोय, तेव्हा पुढच्या रविवारी 9 वाजता परत भेटूया विजडम क्लिनिक तर्फे FB लाईव्ह वर. परत एकदा सांगतो की आमचं इन सर्च ऑफ विजडम चॅनेल आहे, ते सबस्क्राईब करा, लाईक करा आणि त्याच्यावर आम्हाला कुठचे विषय पाहिजेत ते कळवत राहा. जेव्हा आपण नेहमी म्हणतो तसं की नमस्कार, स्टे हेल्दी, स्टे फिट अँड हॅव फेथ इन युअर सेल्फ. थँक यू सो मच.